काय हे? थोडा तरी धीर धरत जा ना. सगळे असतात ना घरात. हे काय कायमच असतात. नवीन काय येत? काय झालं? काही नाही. सांग ना. अरे खरंच काही नाही. माहितीये मग. हो, तुला जगातलं सगळंच माहिती असतं ना. घे घे, हे पण चेष्टेनच घे. अरे माणसा, मग काय करू? बोल माझ्याशी, भांड, तक्रार कर. पण हे असं शांत राहणं जास्त त्रासदायक वाटतं ग. तसं वाटून घेतोस याचा अर्थ मी कुठेतरी कमी पडतीये. नको, असं नको बोलू. सगळं माहिती असताना पण तू माझ्यासोबत लग्न केलंस. या अशा घराची सवय नाहीये तुला. प्रायव्हसीच्या नावानं तर बोंबच आहे. आणि वर हे एवढ्याच सगळं. अच्छा अच्छा, हे सगळं बोलायला मगापासून घुटमळतोयस का? नेहमीसारखं आत्ता पण गप्प बसवतीयस. अजिबात नाही. उलट हे सगळं पुराण काढून तू जो आत्ताचा हा रोमॅन्टिक क्षण घालवतोयस ना, तो घालवण्यापासून वाचवतीये गाढवा. ऐकलं नसेल ना त्यांच्या मुलाला गाढव म्हटलेलं? तिला कमी ऐकू येतं. ए, एक मिनिट. तू गाढव कुणाला म्हणालीस? तुला नाही रे सोन्या, सासूबाईंच्या मुलाला म्हंटल. पण घेतलंस सांभाळून. माझ्या परिस्थिती सकट सगळं. प्रेम प्रेम म्हणतात साहेब याला. ये इश्क नहीं आसा गाली. ए बाई, घरात ऑलरेडी एक कवी आहे, अजून एका बेरोजगाराची भर नको. करतेस तेवढं पुष्कळ झालं. किती ऍडजस्ट करतेस काय? काय सारखं सारखं ऍडजस्ट करतेस हं? तू पण करतोसच की रे ऍडजस्ट. तुला तर कुठे मिळते प्रायव्हसी. पण तरी एवढ्या सगळ्या दंग्यात तुझ्यातला एक छोटासा कवी जपतोस. तो कवी तुमच्यामुळेच तर जिवंत आहे मॅडम. माझ्यामुळे? आता मी काय केलं? अगं, या सगळ्या कामाच्या व्यापात जेव्हा मी स्वतःला विसरतो, हरवतो, तेव्हा मी तुला बघतो. बरं काय, मग शोधतो मी काय? कविता. माझ्यात? मनाच्या खोल कप्प्यात. तू भांडी घासताना होणाऱ्या बांगड्यांची किणकिण असते त्या कवितेत. भिंगरीसारख्या तुझ्या पायातल्या पैंजणांची छमछम असते त्या कवितेत. कपडे वाळत घालताना वर केलेल्या टाचेची एक एक भेग असते त्या कवितेत. खडबडीत तुझ्या हातावरची एकनेक रेघ असते त्या कवितेत. तुझ्या चोंदलेल्या नाकाची लालसर अशी सर असते त्या कवितेत. दूध उतू जाऊ नये म्हणून पळणाऱ्या तुझ्या पळण्यातली नजाकत असते त्या कवितेत. मध्ये येऊन तुला त्रास देणाऱ्या केसांची बट असते त्या कवितेत. कोरडे पडले तरी रसाळ तुझे ओठ असतात त्या कवितेत. हजारो अपूर्ण स्वप्नांना कवटाळून ठेवणारे तुझे डोळे असतात त्या कवितेत. घामेजलेल्या तुझ्या कमरेची मादकता असते त्या कवितेत. तुझ्या अबोल शांततेचा बोलकेपणा असतो त्या कवितेत. तुझ्या थकलेल्या शरीराचा थकलेपणा असतो त्या कवितेत. फक्त तूच तर असतेस त्या कवितेत. अगं राणी म्हणून तर आपली अख्खी जिंदगी असते त्या कवितेत. हा पेन आठवतोय? मला धाडस बघितलंस का तिचं? घरात असायची तेव्हा तोंडातून शब्द फुटायचा नाही. सगळं कसं पद्धतशीर व्हायचं. तुझ्या मनासारखं. ऑब्विसली तिला तेवढी अक्कल कुठली. रादर मेंदू नावाचा प्रकारच नव्हता तिला. हे तू कसं काय ठरवतेस?
त्यात ठरवायचं काय असतं? छोट्या छोट्या गोष्टीतून कळायचं ते. अरे साधा गेलेला फ्यूज बदलता यायचा नाही तिला. तुला येतो? व्हॉट डू मीन? इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे मी. सॉरी तुला भाकरी बनवता येते का रे? काय संबंध? आणि काय हवी? मग तिला तरी फ्यूज बदलायला काय हवा? अरे इमर्जन्सीला हे सगळं माहिती असावं. आणि राहिला प्रश्न भाकरीचा, तर मला इमर्जन्सी लागली तर मी हॉटेलमधून जेवण मागू शकतो. अरे पण तिला घरच्या कामात गरज लागली तर तिला शेजाऱ्याला बोलवेल किंवा एखाद्या मैत्रिणीला, फार फार तर एखाद्या मित्राला. नाही, अजिबात नाही. तेच तर नको होतं मला. म्हणजे नियम फक्त तिलाच होते का? तू तसं म्हणू शकतोस. आफ्टर ऑल माझी लाईफ बेटर करण्यासाठी मी काही नियम आखले होते. हो, पण ते लादले फक्त तिच्यावर होतेस. नाही, असं काही नव्हतं. मला सांग, तुझ्या व्यवसायाच्या रोजच्या धावपळीत तुझं रुटीन कधीच बिघडू नाही दिलं तिनं? हा, दिलं? तुझ्या मुलांना व्यवस्थित सांभाळलं, तुझ्या घरातल्या सगळ्या पार्ट्या मॅनेज केल्या आणि तुझ्या आईवडिलांनाही सांभाळलं तिनं. हे बघ, हे तिचं कर्तव्य होतं. आणि तुझं कर्तव्य? ते मी करतच होतो. कमवत होतो भरपूर, सगळ्या गरजा पूर्ण करत होतो. मग बिघडलं कुठं? बिघडलं? कुठं बिघडलं? काय बिघडलं? तुझ्या हातात डिव्होर्स पेपर आहे, तोही तिनं आधीच साईन केलेला. तेच तर. तिची एवढी हिंमतच कशी झाली? तुझ्यामुळं. म्हणजे तुझ्या प्रत्येक अन्यायाला तिनं हसून स्वीकारलं ना. तिचा चांगुलपणा तुझ्या सवयीचा झाला आणि मग ती असं काहीतरी वागेल असं तुझ्या डोक्यातच आलं नाही. पण तिच्या संयमाला पण अंत होत असणार आहे. त्या दिवशी जो माणूस तुझ्या अनुपस्थितीत तुझ्या घरात होता ना, तो इलेक्ट्रिशियनच होता. फ्यूज कसा बदलायचा हे शिकायचं होतं तिला. अरे मग मला विचारलं असतं, मी शिकवलं असतं ना तिला. आणि तू ते शांतपणे प्रेमानं शिकवलं असतंस तिला. एवढ्या छोट्या गोष्टीवरून घरातून बाहेर काढलेस तिला, परत एकदाही बोलवायला गेलेला नाहीस. अर्ध्या वाटेत टाकून दिलेस तिला तू. अरे पण मग तिनं यायचं ना. स्वाभिमान काय फक्त तुलाच आहे का? एनिवे, तुझ्या हातात पेपर आहे. तिनंच तुझ्या वाढदिवसाला दिलेला पेन आहे. तू तिच्या वाढदिवसाला काही गिफ्ट दिलेलं आठवतंय का तुला? म्हणजे वाढदिवस तरी लक्षात आहे का तिचा? नाही असू दे. कर सही आणि मोकळं कर तिला. नाही म्हणजे माझं काय मग? तिच्या आठवणींच्या, तिच्या चांगुलपणाच्या फांद्या अशा साप बनून मला वेढतायत, भास होत आहेत मला तसे. अस्वस्थ होतोय रे मी. मला भीती वाटतेय. भीती? अच्छा, तिच्या चांगुलपणाची भीती, तिच्या चांगुलपणाच्या आठवणींची भीती. मुस्कुराकर जो तूने बोए थे कुछ लम्हे, उन लम्हों की शाखें आजकल मुझे सोने नहीं देती. अक्सर वो टहनियाँ रात भर मेरे खिड़की के कांच पर टकराती है. रुई डाली मेरी कानों में जबरन गूंजती है रात भर. सोचता हूं काश कुछ गम भी बोए होते साथ साथ. उन गमों की शाखें खुद ही काट देती उन हसीन शाखों को. या फिर छोड़ा न होता तुम्हें बीच राह पर करने जिंदगी बसर अकेले तन्हा. या फिर खुद ही लेकर कुल्हाड़ी तोड़ दूं सारी शाखाएं यकायक. पर बस सोचता ही रहता हूं और देखता रहता हूं अध खुले कंबल से अधेड़ आंख से सहमा सहमा खिड़की की कांच की तरफ.
और सहलाता हूँ खुद को, तसल्ली देता हूँ हर रात कि कल माली से कहकर कुछ टहनियाँ काटनी है। हसला का? तुला काय जात आहे हसाया? आयुष्यभर आमच्या जिंदगीवर हसतच आलायस, दुसरं काय करणार आहेस? ए, काय करतोय? मासं धरायला गळ तयार करतोय, दिसत नाही काय? काय चाललंय? दिस नाही का तुला? हा, अरे यो माणूस मासे पकडायला गळ तयार करायला आलाय. हा, अरे तू काही येडायस का? अरे दिसत नाही का तुला? गळफास लावून घेतोय तो. कळते की रे मला. हा, तुला कळून बी जर तू बघत बसलायस तर तू खरंच येडा म्हणायचास. अय दादा, काय होतंय का? का काय मदत करू? ना ग, रग आहे अंगात अजून. वय, अंगात रग असती तर असा निबळटपणा केला नसतास. ए, अरे नेबळ कुणाला म्हणतोस र? बळीराजा आहे मी, शेतकरी आहे शेतकरी. ए, वरडू नका उगाच. हे समजा नवीन नाही मासनी. रोज कोणी ना कोणी तर लटकतच फास लावून सवय झाली आता. आणि एवढा राग येत असेल ना तर जगून दाखवायचं. या असं बोळ्यावानी पळून नाही जायचं. तुला काय कळतं रे आयुष्य? शेतकऱ्याचं जगणं शेतकऱ्यालाच माहीत. तुझ्यासारख्या पोराला काय कळणार आहे? खरंय तुझं. माझ्या वयाच्या पोराला नाही कळणार, पण शेतकऱ्याच्या पोराला तर कळेल का नाही? म्हणजे अरे म्हणजे त्या शेतकऱ्याचा पोरगा आहे. हा, तुला कसं माहित? अय, काय विचारता इथे? तुला कसं माहित? जाऊ दे, मरू दे तिकडे. तर माझा बाबी शेतकरीच होता. तो बी तुझ्यासारखाच निबळट निघाला. स्वतःच्या बापाबद्दल बोलू नये असं, पर काय करणार? मागचा पुढचा विचार केला नाही, केलं कर्ज, ते राहिलं बाजूला, गेला फास लावून. माग बायकोचं काय, पोराचं काय, कसलाच विचार नाही केला. हा, आता तो गेल्यावर आईला बी वाटलं मला इक खायला द्यावं आणि स्वतः बी मरून जावं. पर ती माऊली तुझ्यापेक्षा जादा काळजाची निघाली गाड्या. हारली नाही बघ, लढली. पडेल ती कामं करते. मी बी पेपर वाटते, रोज पेपरात तुझ्यासारख्यांचं वाचते. अरे लई मरत्यात असली, कोणाला काय पडलेलं नसत्या बघ. म्हणून तर मरतोय. मर बाबा मर. तुम्ही यालास का जगलास याचं तर कोणाला काय पडले? मी जरा बोलू काय? नको. बोल र बोल, गंमत केली, बोल. हे म्हणजे काय आहे? हे पोरग बरोबर बोलतंय. कसं आहे, संकटापासून पळण्यापेक्षा संकटाला तोंड दिलं पाहिजे. हे बघ, मन शांत ठेवून आलेलं संकट का आलंय याची कारण मीमांसा केली पाहिजे. अरे म्हणजे त्याची कारणं हुडकली पाहिजेत की. झालेल्या चुका, स्वतःच्या चुका भविष्यात होणार नाहीत याची काळजी घेतली ना की मग संपलं सगळं. सोप्पच्या गोप्प होतंय, आहे का नाही? हां, आणि तसंही जाणाऱ्याच्या घरच्यांना सोडलं तर कोणालाच काय फरक पडत नाही त्याच्या जाण्याचा. घरच्यांना पण 4 दिवस पडतो, पण परत लागतातच किती कामाला. जगायला नको वय? आता मीच बघ, माझा बाप बी असाच गेला. 4 दिवस रडलो, पण भूक आहेच की शेवटी. लागलो कामाला, पडेल ती काम करतो. सकाळी पेपर वाटतो, दुपारी दुसरं काम. मला एवढं माहीत आहे बघ, या देशात जे महत्त्वाचं असते, ज्याच्याकडे बघायचं असते, ते सोडून सगळ्यासनी किंमत आहे बघ. म्हणजे अरे देश आपला. आता पेपर वाचता वाचता कळतेच की मला बी जरा. एखादं मोठं संकट आलं आणि जर ते सरकारकडनं नाही निस्तारलं तर लगेच दुसरं काय तर घडतेच बघा देशात. समधी माणसं घरचं हळदी कुकू असल्या का त्याच इशाला घेऊन बसतात. त्यांचा प्रॉब्लेम राहतो बाजूलाच. तुमचं झालं असेल तर मला मरू द्या. अजून आहेच का तुझं खोल डोक्यात? मर बाबा मर. पर आज न ग. हे बघ, हे पहिलं पान, दिवाळी धमाका शेल. हे बघ, शेवटचं पान बी तेच. ह्या गॉगलवाल्या बाबाचा आज वाढदिवस आहे. हे बघ,
त्या नटीचं फोटो आणि राहिलेली पानं हे बघ बघ. म्हणून म्हणलं आज नको तू उद्या मर. आज बातम्या जरा जास्तच आहेत, तुझा नंबर लागणार नाही. हिंदू मुस्लिम दंगल झाली आत्ताच, दलित ब्राह्मण दंगा अजून शांत व्हायचा आहे. आणि मगाशीच खून झालाय शिवबांच्या विचारांचा. म्हणून आज नको तू उद्या मर. आज बातम्या जरा जास्तच आहेत, तुझा नंबर लागणार नाही. आरक्षणामुळं शहर लाल झालंय आत्ताच, दैवाची लखतर चौका चौकात टांगली. आणि मगाशीच मुर्दा पाडलाय पैगंबरांच्या विचारांचा. म्हणून आज नको तू उद्या मर. आज बातम्या जरा जास्तच आहेत, तुझा नंबर लागणार नाही. चुकीची राज्यघटना लिहिली म्हणून बाबासाहेबांना अटक झाली आत्ताच. गांधींचं महात्मापद हिसकावून घेतलंय आणि मगाशीच कुसावर लटकवलंय येसूच्या विचारांना. म्हणून आज नको तू उद्या मर. आज बातम्या जरा जास्तच आहेत, तुझा नंबर लागणार नाही. नवीन राष्ट्रगीत लिहिलंय आत्ताच, तिरंगा नवीन रंगानं रंगवायचं सुरू आहे. आणि मगाशीच बलात्कार झालाय लोकशाहीवर. म्हणून आज नको तू उद्या मर. आज बातम्या जरा जास्तच आहेत, तुझा नंबर लागणार नाही. एवढ्या बातम्या असताना तुझा नंबर का लागेल? खरं तर का लागावा? आम्ही खातो म्हणून पिकवणारा फालतू शेतकरी तू. मरणार तर आहेसच, पण आज लक्ष द्यायला वेळ नाही आम्हाला. म्हणून आज नको तू उद्या मर. अस्सलाम वालेकुम साहब. अस्सलाम वालेकुम साहब. कत्ता देऊ? काय करता देऊ? आता सब मटणाच्या दुकानात मटणच मिळणार ना. बोलो कत्ता देऊ? नाही अरे नको, पैसे नाही. हो बस क्या साहब, किधर भाग के जा रहे क्या तुम? हाँ दे दो बाद में. जाऊ पण शकतो बाबा, विश्वास नाही लोकांचा आमच्यावर. अब क्या बोल रहे साहब? और विश्वास पे तो दुनिया कायम है. हाँ अरे पण तू काय एवढा विश्वास ठेवतोस माझ्यावर? ज्यांनी ठेवायला पाहिजे त्यांनी तर धक्के मारून हाकललं. क्या बात कर रहे साहब? क्यों क्यों मारा धक्का? काय सांगायचं बाबा तुला, मी लेखक आहे. लेखक, नाटक सिनेमा वगैरे लिहितो, समजते हो ना? बस क्या साहब, मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता. और बच्चन साहब की सब फिल्में देखता मैं. हाँ, एक भी नहीं छोड़ता. हाँ. आप लेखक हो ना साहब, राइटर हो ना, तो आपको पैसे मिलते होंगे ना? हाँ? मिळतात, पण मी तसा लेखक नाही. पैसा लेखक नहीं बोले तो फिर कैसा लेखक हो? आता कसं सांगू तुला? हे बघ, मी कलाकार आहे. कलाकार, मला जे पटेल ते मी लिहितो. पण या प्रोड्युसर्सना ते पटत नाही, त्यांना त्यांच्या पद्धतीने लिहून लागतं. और फिर देने का ना साहब, जिसको जैसा बनता है वैसा लिख के देने का ना. नाही का? हाँ. नाही ना पटत मनाला? नाही पटत. आमच्या मनात वेगळंच चाललेलं असतं. आता साधी गोष्ट बघ, मी ज्या डिरेक्टरकडे आत्ता काम करत होतो त्याच्या फिल्ममध्ये फिल्मची हिरोईन हिरोला सोडून जाते असा सीन आहे. त्यावेळेला हिरो स्वतःशी काय बोलेल तो डायलॉग मी माझ्या पद्धतीनं लिहिला, तर तो नाही आवडला. आवडायचा काय, मुळात त्याला कळलंच नाही. बदलायला लावला, बदलला, परत बदलायला लावला, परत बदलला. साला प्रायोगिक पाहिजे म्हणे. पण प्रायोगिक म्हणजे काय हे कळायची अक्कल पाहिजे की. ॲब्सर्डच्या नावाखाली उगाच काय तर शब्दांचे खेळ करत बसतात. तरी पैसे मिळतात म्हणून मनाला पटत नसताना लिहिला शेवटी. तो अच्छा लिखने का ना साहब वो. अरे क्या अच्छा लिखने का, अच्छाच लिखा था. अभी एवढा खटाटोप करके क्या हुआ देखो, सुनो.
गूढ काळ्या कभिन्न अंधाऱ्या रात्रीतून अविरत प्रवास करताना ज्या असंख्य गर्भांना छेदत जाणाऱ्या माझ्या विचाराची आणि प्रेमाची प्रवाही नदी तुझ्या उंच उंच आठवणींच्या पर्वतातून पांढऱ्या शुभ्र फेसाळणाऱ्या धबधब्याच्या जोरदार प्रवाहासोबत मुसंडी मारून त्या आठवणींचा तळ गाठत आणि त्या तळाला छेद देत विचित्र अशा शेकडो प्रवाही हातांना नांग्या टोचल्यासारख्या वेदना देत पुढे पुढे सरकणाऱ्या रांगणाऱ्या विव्हळणाऱ्या गर्दीत शांततेसारख्या कणत धडधडणाऱ्या हृदयाला वेदनेची फुंकर घालत मुक्त आणि स्वच्छंद इंद्रधनुप्रमाणे माझ्या मर्त्य डोळ्यासमोर विविक्षितपणे उभी राहील, तेव्हा तुझ्या विचारांचे तरंग माझ्या विचारांशी जुळतील याची काडी एवढी शंका माझ्या मनात नाही. अब कहने क्या चाहते हो आप? हाँ, तेच तर त्याला कळलं नाही, म्हणून हाकललं मला. काही नसतं रे, कला ही कला राहिली आहे कुठं हल्ली. सगळा पैशाचा बाजार झाला. कला मुळात स्वतंत्र असते, स्वच्छंदी असते. तिला अशी नियमात आणि बंधनात बांधून कशी चालेल? समाजाचा आणि निसर्गाचा आरसा असतो कलाकार. जे त्याला दिसतं, जे तो अनुभवतो, ते तो रसिकांपर्यंत पोहोचवतो, तो कलाकार. पण या व्यावसायिक आणि व्यावहारिक जगात कलेबरोबर कलाकार पण बाजारू होतोय की काय असं वाटतं. वाईट वाटतं, वेदना होतात खूप. पण फक्त कलेवर पोट नाही ना भरत, म्हणून मग यांच्यासारखी व्यावसायिक गणितं घालत स्वतःचं मन मारत जगावं लागतं. शांतता. एक कलाकार जळतोय. भेगाळलेली जमीन फक्त त्यालाच दिसते आणि पुरात वाहून गेलेले संसार फक्त त्यालाच दिसतात. आभाळात लपलेलं पाणी आणि पुरानं खेळवलेलं पाणी आपल्या लेखणीतून उधळतोय. जरा शांतता राखा, एक कलाकार जळतोय. पाठीच्या कण्याला चिकटलेली पोटं फक्त त्यालाच दिसतात. भुकेनं व्याकुळ जिवंत प्रेत फक्त त्यालाच दिसतात. न खाल्लेल्या अन्नाची ओकारी लेखणीतून ओकतोय. जरा शांतता राखा, एक कलाकार जळतोय. गाडलेला इतिहास खड्या आवाजात जिवंत करतोय. घसा कोरडा झाला तरी तुमचा आत्मा ओला करतोय. आयुष्य त्याचं रियाज आणि तुमच्या वाहवावर काढतोय. जरा शांतता राखा, एक कलाकार जळतोय. मुखोट्या मागं लपवून स्वतःचे अश्रू तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतोय. रंगवून चेहरा स्वतःचा तुमच्या आयुष्यात इंद्रधनू रंगवतोय. विखुरलेल्या संसाराच्या चिंध्या एक एक करून जोडतोय. जरा शांतता राखा, एक कलाकार जळतोय. घेऊन चोपड्या तेलकट कळकट तुमच्या मागं करतोय. 2 कविता ऐका त्याच्या म्हणून तुम्हाला चहा पाजतोय. त्यानं पाजलेला चहा एकदम गरम लागतोय. जरा शांतता राखा, एक कलाकार जळतोय. त्याला चिल्लर चालते, त्याला फाटकी नोटही चालते, बिदागीच्या नावाखाली दिलेली तुमची भीक पण चालते. समाजाचा आक्रोश तोच मांडेल, क्रांतीची बीज तोच पेरेल, धर्मांधांचे बुरखे तोच फाडेल, नैतिकतेचा डोस तोच पाजेल, तोच तुम्हाला हसवेल, तोच तुम्हाला रडवेल. तुमच्या 3 तासांच्या करमणुकीसाठी स्वतःचे 30 तास घासेल. त्याच्याच लेखणीची बंदूक होईल आणि त्याच्याच लेखणीची मशाल. वय ओसरलं त्याचं की मग बघवणार नाहीत त्याचे हाल. कण कण त्याचा थोड्या प्रशंसेसाठी झिजतोय. कोलाहलात हिंसेच्या थोडी शांतता पाझरतोय. 2 क्षण थांबा त्याच्यासोबत. 2 क्षण थांबा त्याच्यासोबत. तो अनंतात विरतोय. कृपा करून थोडी शांतता राखा. ए, रुक रुक रुक. क्या है? क्या है इसमें? हाँ? क्या क्या लेके घूमता है? कौन आहेस तू? हो. हाँ, कौन आहेस? आणि काही भलतं सलतं नाही ना घेऊन फिरत या झोळीत तुझ्या? हाँ, बघायचंय तुम्हाला? आणि तुला रे? हाँ, देखने का है. म्हणजे बघितलं तर काय
प्रॉब्लेम नाही ना म्हणजे बघूयाच बघूया हा हा पण पटकन हा पटकन बघायचं हो झोळीचं तोंड मी जास्त वेळ उघडं नाही ठेवत. चालेल ठीक है चालेल. अल्लाह चांद पाणी अरे नहीं चांद है उसमें हे पाणी आहे अंदर. चांद है उसमें समुद्र समुद्र दिख्या मेरे को. नहीं चांद दिख रहा चांद एक मिनिट रुक 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 जा थांब. ए तू परत दाखवशील का एकदा आत काय आहे ते? एकदा 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 प्लीज. हा ठीक आहे पण पटकन बघायचं हा. हो चालेल. चांद है इसमें समुद्र है. चांद है समुद्र आहे. तुम जादूगर हो क्या हाँ जादूगर है क्या क्या हो क्या तुम ए बाबा या आम्ही आधीच वैतागलो इथं त्यात तुझं काय आहे? जा बाबा जा आम्हाला आमचं काम करू दे. आता कसलं काम करणार आहेस? तुला तर कामावरून काढून टाकले ना. मला कामावरून काढलंय माझी प्रतिभा तर नाही ना काढून घेतली. मी नव्याने कामाला लागेल. वा अल्लाह अरे ये तो ए रुक ए रुक ए रुक रुक काय झालं? मुसलमान हो अरे एवढा वेळ तुझ्यासमोर एक चालता बोलता जिवंत माणूस उभा होता तेव्हा नाही विचारलंस तू माणूस आहेस का म्हणून? आणि आता डोक्यावर टोपी पाहिल्यावर तुला धर्म दिसला? अरे वैसा नाही रे बाबा आत्ता दिसली टोपी मग विचारलं एवढं काय त्यात बरं ठीक आहे. काय ठीक आहे. अरे काय तर विचारतोय तो. हा काय विचारतोय तो? आता काय विचारणार टोपी तर काढली की तू हा, मग मी आता मुसलमान नाही आहे का? ये बाबा व डोकं नको फिरू हा टोपी दिसली म्हणून विचारलं आता ती घालायची का नाही तो तुझा प्रश्न आहे. मला सांग तू का घालतोस? त्याचा धर्म सांगतो. नाही नाही हं? नाही नाही म्हणजे तुझा धर्म टोपी घाल असं सांगत नाही? नाही वैसा नाही धर्म सांगतो की हां पण मला घालावी वाटली म्हणून मी घालतो. अच्छा अच्छा. अगदी लहानपणापासून घालतो हां कळायच्या बी आधीपासून. बरं मग कळायला कधीपासून लागलं तुला? काय हेच जे आधीपासून कळत नव्हतं ना ते. काय कळत नव्हतं हे बघ कळायच्या आधीपासून टोपी घालतोस की नाही तू? हां मग ते जे कळायचं होतं ना ते कधी कळायला लागलं? हे भारी आहे. पण तुमची जी काही कळवून घ्यायची कळकळ चालली आहे ना ती काय कळे ना मला. हां कळलं काय? तुम दोनों मिलके मेरा मजाक उड़ा रहे हैं सीखे पड़े वो लोग आप ऊपर से दिमाग वाले उडाव मजाक. अब मला काय तुमच्या एवढं कळत नाही आणि बोलता बी येत नाही. जसं मोठ्यांनी सांगितलं तसंच वागत आलो आपण. हां पण त्यातलं घ्यायचं काय आणि सोडायचं काय हे मात्र कळते हां लहानपणापासून आपल्याला. हां ते कसं काय? खाटिक है ना साहब में खाटिक है धंधा है हमारा बाप ज़्यादा के टाइम से बचपन से पाटी पेंसिल लेने का छोड़ को तो 70 हाथ में उठाया मैं. जनावर काटता मैं कापल्यावर त्यातली घाण बाजूला काढावी लागती. आतड्या चितडे रक्ती ऐसा सब अलग अलग करना मागताय. और जे खायला चांगलं असते वहीच बाजूला काढको रखना पडता है. वा क्या बात आहे. चांगला डायलॉग आहे. वापरायला पाहिजे कुठेतरी. वापराना साहब और मेरा थोड़ी से जो मैं मुंह में आया वो बोल दिया. सोच के नहीं बोला. लेना देना अपने हाथ में नहीं रहता साहब. ऐसा मेरा बाप बोलता. अरे पण व्यवहार असतोच ना रे. आवाज तो की साहब मग? पण लई साधा असतो. म्हणजे माझा बाप म्हणतो जितना दो उतना लो. मतलब तुम जो भी जितना भी जैसा भी दूसरे को दोगे उतना ही वैसा ही तुमको वापस मिलेगा. यही धर्म है साहब. अरे धर्म जर एवढा सोपा असता तर धर्मावरून आज एवढे प्रॉब्लेम्स का झाले असते? वो नहीं मालूम साहब आपण को. मला धर्म एवढा नाही कळत. म्हणजे वाचलाच नाही का. जे चांगलं वाटतं ते घेतो जे कळत नाही ते विचारतो. कोणाला विचारतोस?
जो धर्म बताते हैं उनको. ते काय म्हणतात, धर्म पर सवाल मत उठाव. का म्हणलं तर काफिर म्हणतात साहब, काफिर. काफिर? हम्म. अरे काफिर तर जो मुस्लिम नाही त्याला म्हणतात ना. अब ये कौन तय करेगा साहब? हाँ, कौन तय करेगा कि कौन मुसलमान है कौन नहीं है? ते कळतच की पेहरावावर. मग साहब आता हे येडं उभारले, याचा धर्म सांगा बघू. हाँ? दो ना साहब जवाब. उनके पास भी नहीं था जब उनको मैंने सवाल पूछा. और उन्होंने तुम्हें काफिर कहा. हाँ? कहा मैंने बांगी से, तेरी बेसुरी अज़ा से फरिश्ता भी मुंह मोड़ ले. दिल में तेरे थोड़ा साज तो ला. सजदे में झुका सर सिवाय खुदा के सब कुछ सोचता है. मैंने कहा थोड़ा तेरे रूह को भी तो झुका. ज़कात की जो तू करता है नुमाइशियों, क्यों रहता है फिर मेरा भाई भूखा? ये तो बता. बेहद लजीज होती है इफ्तार तेरी, बेहद लजीज होती है इफ्तार तेरी. कभी भूखे दिल को इफ्तार करा के तो बता. झंडा तेरा अमन का कब का लाल हो गया. बहते खून को वुजू के पानी में बदल के दिखा. कहता है मुझसे हर पल कयामत से डर जरा. अरे पहले मुझसे मेरा आज बेहतर बना के दिखा. बात कयामत के देने मेरे सवालों का जवाब न ढूंढ मुझे जन्नत में, कि लोग आजकल मुझे काफिर कहने लगे हैं. कविता लिहितोयस? माहीत नाही, म्हणजे वाटतं लिहावं, पण आता वाटायला लागलं की कविता करून काय होणार. क्रांती. हे असं कविता लिहून क्रांती नाही होत. मग लिहितोयस कशासाठी? काही गोष्टी बघून अस्वस्थ होतं. हे थांबवता येत नाही, काही करता येत नाही, मग कविता करतो. करत जा ना मग. लोक त्या वाचतात, प्रेरित होतात, जागृत होतात, मग समाज प्रबोधन होतं आणि शेवटी क्रांती होते. छान आहे, छान आहे. बाय द वे मला नवीन फिल्म मिळाली आहे. अरे वा, काय स्टोरी आहे आपल्या फिल्मची? म्हणजे तुझ्या? म्हणजे तुला कितपत कळेल माहिती नाही, पण तरी सांगतो. काही कळलं नाही तर विचार. एक माणूस असतो, अजागळ, वेडा दिसणारा, खांद्याला झोळी अडकवून फिरत असतो इकडे तिकडे. त्याला आपण अगम्य म्हणूया. या विश्वातल्या वेगवेगळ्या गोष्टी गोळा करून आपल्या जवळच्या झोळीत टाकत असतो तो. त्याच्या मते या सगळ्या कविता असतात. समजतंय ना मी काय म्हणतोय? तर त्याच्या मते या सगळ्या कविता आहेत आशेच्या, निराशेच्या, तुटलेल्या नात्यांच्या, फुलणाऱ्या क्षणांच्या, समाजातल्या अस्थिरतेच्या, मनाच्या घुसमटीच्या, या सगळ्या कविता तो एकत्र करतो. पुढं तो जो अगम्य असतो तो कोण असतो माहितीये तुला? मी. म्हणजे निसर्ग. हा, एक्झॅक्टली. तुला कसं कळलं? पण मग अशा वेगवेगळ्या घटना म्हणजे कविता, आणि मग याची फिल्म म्हणजे? अरे तीच तर मजा आहे. आयुष्य एक कोलाज आहे. कोलाज, वेगवेगळ्या कवितांचा कोलाज. प्रत्येकाची आपली एक कथा आहे, कविता आहे. मला ती कविता मांडायची, जगासमोर आणायची. मग तुला माझी मदत लागणार मित्रा. तू काय मदत करणार मला? क्रिएटिव्ह काम आहे बाबा, क्रिएटिव्ह. निर्मिती करायची आहे. जाऊ दे, सोड, तुला नाही कळणार. बाय द वे मी विचारणारच होतो तुला, तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय.
मी रोजच दिसतो तुला. नाही रे, नीट आठवत नाही आता. जाऊ दे, सोड ना. एक गेटअप भारी आहे तुझा. माझ्या स्टोरीत हाच घेईन मी. सिगरेट आहे? अजिबात नाही. ओके. एनिवे, नाईस टू मीट यू मिस्टर अगम्य. गुड गुड गुड. याला मांडायची आहे कविता, त्या कवितेमागची कथा. सापडत नाहीये पण नेमकी त्याला, की शोधत नाहीये तो नीट. हो, शोधतच नसावा, कारण शोधलं तर सापडतं. त्यानं किमान एकदा स्वच्छ मनानं आणि स्वच्छ नजरेनं माझ्या झोळीत बघितलं असतं तर त्याला शेकडो कविता सापडल्या असत्या. आणि त्या प्रत्येक कवितेमागं एक कथा. अजून एक कविता जन्म घेते. अच्छा, इथं आहे तर इथं आहे.